नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9, राजविद्या राजगुह्य योग। परम गोपनीय ज्ञान। आणि आपण वाचत आहोत श्लोक नंबर 2। अर्धा तात्पर्य काल वाचून झालेला आहे, आज उरलेला तात्पर्य वाचायचा आहे। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखं कर्तुमव्ययम्। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखं कर्तुमव्ययम्। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमम प्रत्यक्षावगमं धर्म्यम सुसुखं कर्तुमव्ययम्। सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे। हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे। हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे। भगवान म्हणतात हे जे मी ज्ञान आता तुला देणार आहे ते टॉपमोस्ट ज्ञान आहे, टॉपमोस्ट सिक्रेट आहे, टॉपमोस्ट पवित्र आहे। उत्तमम पवित्रम इदम उत्तमम। प्रत्यक्षचा तुम्ही अनुभव घेऊ शकता म्हणून तेच धर्म आहे आणि आचरण करण्यासाठी अत्यंत 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 सुखकारक आहे। तर प्रभुपाद हे प्रत्येक पॉइंट तात्पर्यामध्ये समजावून सांगत आहेत। त्यापैकी आपण काल राजविद्या म्हणजे काय, राजगुह्य म्हणजे काय आणि पवित्र म्हणजे काय हे वाचलं आपण। प्रभुपाद समजावून सांगतात की महान महान ऋषी मुनींनी महान महान ज्ञान ग्रंथांमध्ये श्रुती माध्यमातून लिखित माध्यमातून आपल्यापर्यंत आणून दिलेलं आहे। त्या सगळ्या ज्ञानांमध्ये देखील श्रेष्ठ ज्ञान आहे भगवद्गीता आणि भगवद्गीतेमधलं श्रेष्ठ ज्ञान आहे 9वा अध्याय। राजगुह्य आहे म्हणजेच गोपनीय, परम गोपनीय आहे। भगवंतांचा भक्त असल्याशिवाय आपल्याला समजत नाही। आणि पवित्र आहे कारण आपल्या सर्व फळांचा कर्मफलांचा नष्ट करतं, अत्यंत पवित्र आहे। आपली कर्मफळे म्हणजे दूषित करणारे, आपल्याला प्रदूषित करणारी या भौतिक जगातली भौतिक जगाची ही बाजू असते आणि त्या सगळ्या प्रदूषणाला, त्या सगळ्या कल्मशांना धुवून टाकायचं काम हे ज्ञान करतं। मग एखादी गोष्ट धुवायची असेल तर ज्याच्याने धुवायची असते ती एकदम पवित्र असावी लागते।
म्हणून हे ज्ञान अत्यंत पवित्र आहे. सर्व पाप कर्मांपासून आपल्याला वाचवते, सर्व पाप कर्माच्या फळांचा देखील नाश करते. आता पुढे आपण वाचणार आहोत. पुढचा एक पॅराग्राफ पण पवित्रतेवरतीच आहे, परंतु काल आपण वाचलं नाही, मला वाटलं इथेच संपलं. असे सांगितले जाते की, इथून पुढे वाचणार आहोत, तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल. असे सांगितले जाते की भक्ती योगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवायला येतात. हा पुढचाच पॉइंट सांगितलेला आहे, प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष अवगमन. वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवायला येतो आणि आम्हालाही आता प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अपराध रहित कीर्तन करीत आहे, त्याला कीर्तन करतेवेळी दिव्य आनंद अनुभवायला येतो आणि त्वरितच तो सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतो. तर ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते. याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो, त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्व पात्रतेवर अवलंबून असत नाही. हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते. काल जसं मी सुरुवातीला सांगत होतो की हा जो श्लोक आहे तो भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या भगवद्गीतेतल्या उपदेशांवर, आदेशांवर, मार्गदर्शनावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतो. आणि हा विश्वास कसा पाहिजे? प्रत्यक्ष अनुभव घेऊन विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा तुम्ही संकीर्तनामध्ये भाग घेता, लाईट गेलेली आहे माफ करा त्यामुळे व्हिडिओ दिसणार नाही. जेव्हा तुम्ही संकीर्तनामध्ये भाग घेता तेव्हा त्या संकीर्तनाचा अनुभव तुम्हाला स्वतःला आला पाहिजे. चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीच्या रस्त्यावरून, चैतन्य महाप्रभूंचे पार्षद परिकर ऍक्च्युली चैतन्य महाप्रभू स्वतः पण असायचे, कधी कधी संकीर्तन करत जायचे तेव्हा महाराज प्रतापरुद्र वरून बघायचे त्याच्या राजवाड्यातून, आणि हा सगळा प्रकार त्यांच्यासाठी नवीनच होता. परंतु त्यांना आतून आनंद व्हायचा आणि मग ते सगळ्यांना जाऊन विचारायचे काय भानगड आहे काय भानगड. मग त्यांचे जे गुरु होते, जवळजवळ गुरु होते, सार्वभौम भट्टाचार्य संपूर्ण जगन्नाथपुरीतले मेन होते, ते चैतन्य महाप्रभूंचे शिष्य झाले होते. मग ते महाराजांना येऊन सांगायचे चैतन्य सृष्टी प्रेम संकीर्तन, चैतन्य महाप्रभूंनी निर्माण केलेली ही नवीन भानगड आहे त्याला प्रेम संकीर्तन म्हणतात. प्रेम संकीर्तन का? आणि मग महाराज प्रतापरुद्र देखील म्हणायचे यस, मला नुसतं बघून प्रेमाचा अनुभव होतोय, त्याच्यात भाग घेतल्यावरती मला किती आनंद होईल. हा जो आनंद आहे ना, मागच्या गुरुवारी पण आम्ही चर्चा करत होतो दुसऱ्या अध्यायातल्या एका श्लोकावरती, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या भक्तिमय सेवेतला आनंद तुला जर आला तर या भौतिक जगातले सगळे आनंद तू सोडून देशील. भौतिक जगात आनंद नाहीच आहे,
परंतु या भौतिक जगातला आनंद घेण्यासाठी जो तू धडपड करतोय ती धडपड थांबवशील, संघर्ष थांबवशील, कृत्रिमरित्या हे होणार नाही, याच्यातला तो आनंद घेतला पाहिजे. आणि मग हे प्रत्यक्ष अनुभव घेणे ह्याला म्हणतात. जसं डॉक्टरवरती पण तुमचा विश्वास असतो, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतः जाऊन औषध घेत नाही, त्या आचरणात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये त्याला उतरवत नाही, त्याचा रिझल्ट तुम्ही स्वतः जोपर्यंत बघत नाही, तोपर्यंत तुमची श्रद्धा स्ट्रॉंग होत नाही, बळकट होत नाही. तसं भगवद्गीतेमध्ये जे काही आपण वाचतो, श्रवण करतो, ते आचरणात आणलं पाहिजे, ट्राय तरी केलं पाहिजे. औषधाकडे नुसते बघत बसल्यावरती त्या डॉक्टरच्या प्रति श्रद्धा निर्माण होणार आहे का आपल्या मनामध्ये? औषध घेतलं पाहिजे, घेऊन बघितलं पाहिजे, 4 दिवस घेऊन तरी बघितलं पाहिजे. कधी कधी पहिल्या दिवशी औषध काम करत नाही, 2-3 दिवस, 4 दिवस, 10 दिवस कंटिन्यू घ्यावं लागतं. तसं हे भगवद्गीतेचे जे उपदेश आहेत, म्हणजे आदेश आहेत, उपदेश म्हटले की मग आपण लगेच ठरवतो की पाळायचे का नाही. आदेश म्हणूनच घेतले पाहिजेत. त्याच्याप्रमाणे आपण वागायला लागलो ना, तर त्यातून जो आनंद येतो आपल्याला, आणि या भौतिक जगातले दुःख जसे हळूहळू कमी होत जातात, तसं आपल्याला पटायला लागतं की भगवद्गीता यस, भगवान श्रीकृष्ण यस, भक्तीची प्रोसेस यस. त्याच्याशिवाय नाही पटणार. जसं या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आता मी तुला जे ज्ञान देणार आहे, त्याचं जर तू आचरण केलास तर या भौतिक जगातल्या सगळ्या दुःखातून मुक्त होशील. तो अनुभव घेण्यासारखा हा ज्ञान आहे. तर हा भक्तीमध्ये आल्यानंतर अनुभव म्हणजे काय? भक्तीमध्ये आल्यानंतर आपण शुद्ध भक्तांच्या संघामध्ये जी भक्तिमय कार्य करतो, सेवा करतो, त्यातून आपल्याला परम आनंद झाला पाहिजे. कारण आनंद असल्याशिवाय माणूस तिथं पुढे जाऊच शकत नाही. तो आनंद घ्यायला पण आपण घाबरतो, कारण आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया थोडीशी वेगळी आहे. आतापर्यंत आपल्याला आनंदाची प्रक्रिया सांगितलेली असते, पैसे कमवा, पैसे घेऊन बाजारात जावा आणि तुमच्या इंद्रियांना जे आवडतंय ते विकत घ्या, आणि ती विकत घेतलेल्या वस्तूचा भोग घ्या, म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. परंतु भगवद्गीतेची प्रक्रिया थोडीशी बरोबर उलटी आहे. त्याच्या जे काही तुम्ही भोग घेताय ते सोडून द्या, म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. ते लवकर पटत नाही, मग आपण लवकर या प्रोसेसमध्ये यायला बघत नाही. परंतु इतके दिवस टिकून राहिलाय तुम्ही 9व्या अध्यायापर्यंत, हो की नाही? इतके दिवस डॉक्टरकडे आलाय, तर आता डॉक्टरने दिलेलं औषध पण एक 4 दिवस घेऊन बघायचं, आपण प्रत्यक्षात उतरवून बघायचं. या भौतिक जगातली आसक्ती, इंद्रियांना इंद्रियाविषयावरती जे आपण चिटकून ठेवलेलं आहे, काम थोडस बंद करून बघायचं. हेच औषध आहे, भगवद्गीतेचा हाच उपदेश आहे. मग त्यातून जो आनंद येतो, तर प्रभुपाद या पॅरेग्राफ मध्ये काय सांगतात बघा. जो कोणी, प्रभुपाद म्हणतात आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे, प्रभुपाद सांगतात आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे अपराधरहित कीर्तन करतो, त्याला दिव्यानंद अनुभवायला येतो. शब्द कुठला महत्वाचा आहे यातल्या? अपराधरहित. तुम्ही म्हणणार मी 20 वर्ष झालं प्रभूजी कीर्तन करतोय, सगळं करतोय, आनंद काही मिळत नाही. जसं परवा ते प्रभूजींनी फोन केला होता, तुमच्या भक्ताचं सांगून मी आलो, तुमच्या संप्रदायामध्ये जप करतोय, किती महिने झाले, परंतु आनंद काही मिळत नाही, अजून सगळे प्रॉब्लेम आहे तसेच आहेत. अपराधरहित जप केला पाहिजे, अपराधरहित कीर्तन केलं पाहिजे. अपराध करत करत जप करत असला, अपराध करत करत कीर्तन करत असला, तर मग त्याचा रिझल्ट मिळणार नाही. औषध घ्यायला सांगितलेले घेताय तुम्ही, परंतु त्याच्याबरोबर सांगितलेले पथ्य पाळत नाही, मग कसा रिझल्ट मिळणार? हो की नाही? पथ्य पाळलं पाहिजे, मग रिझल्ट मिळणार. अपराधरहित कीर्तन करणाऱ्याला दिव्यानंद अनुभवास येतो आणि तो त्वरित भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतो. आता याच्या पुढे प्रभुपाद सांगतात
की आनंदी माणसाचं पहिलं लक्षण असतं ते म्हणजे तो आनंद वाटतो. त्या भौतिक जगात पण तुम्ही जर गाडी घेतलेली असाल, एकटी गाडी घेऊन फिरवण्यात काही मजा नाही. 4 लोकांना दाखवली पाहिजे, नातेवाईकांना दाखवली पाहिजे, त्याचे फोटो काढले पाहिजेत, व्हिडिओ काढले पाहिजेत, त्याच्यात बसून गोव्याला गेलो म्हणून सांगायला पाहिजे. भौतिक जगामध्ये सगळं उलट असतं, विकृत. तो लोकांच्या मनामध्ये मत्सर भरायचा प्रयत्न करतो, त्यामुळे त्याचा आनंद वाढतो. परंतु आध्यात्मिक जगामध्ये, आध्यात्मिक मार्गामध्ये आपण जो आनंद घेतो ना भगवंतांच्या सेवेतला, भगवंतांच्या नाम संकीर्तनातला, तो आनंद आपण दुसऱ्यांच्या बरोबर वाटायला पाहिजे. तेव्हा अजून आनंद आपला 1000 पटीने वाढतो. प्रभुपाद इथे लिहितात, याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याचा प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो, त्याला सुद्धा हळूहळू आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. लोकांना आनंद दाखवला की इट्स लाईक ऍडव्हर्टाइजमेंट. ते विचारतील तुम्हाला, एवढे आनंदी तुम्ही कसे काय? मी आपल्या इथं रात्रंदिवस धडपडतोय, मला एवढा आनंद मिळत नाही. तुमच्या आनंदाचं सिक्रेट काय? मग त्याला आपण सांगायचं आमच्या आनंदाचं सिक्रेट आहे. काय सिक्रेट आहे? हरिनाम संकीर्तन. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. मग तो विचारेल तुम्हाला पैसे किती लागतात त्याला? मग आपण त्याला सांगायचं पैसे काही लागत नाही, परंतु तुमचं सगळं जीवन समर्पण करावं लागतं. मग तो थोडासा घाबरणार, तो ती कोण असेल. त्यांना आपण सांगायचं काळजी करू नका, स्वेच्छेनं समर्पण करायचंय, जबरदस्ती काही नाही तिथे. 4 दिवस येऊन तुम्ही पण या हरिनाम संकीर्तनाचं औषध घेऊन बघा. तुम्हाला पटलं, आनंद वाटला तर कंटिन्यू करा. हा भक्तीच्या प्रचाराचा मार्ग असतो. तर हेच करायचंय. मग याच्यासाठी गुरुवारी पण मी हेच सांगत होतो की याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आनंदी व्हावं लागेल. आता जनरली आपण बघतो भक्त पण आनंदी नाहीत. प्रभुपादांच्या या चळवळीत आले, हे चळवळ पण राहिली नाही. आता प्रभुपादांच्या या चळवळीत आले, या भक्तीच्या मार्गावर आले म्हणून आपण त्यांना भक्त म्हणतो, पण ऍक्च्युली भक्त कुठे आहेत? सगळे या भौतिक जगामध्ये अडकलेत. 9 ते 5 जॉब मध्ये अडकलेत, व्यवसायामध्ये अडकलेत, पाप कर्म करण्यामध्ये अडकलेत आणि पाप करत करत जप करतात, त्यामुळे त्याला आनंद मिळत नाही. अपराध रहित जप नाही. नाम नव बलाद यस्य ही पाप बुद्धी. पाप करत करत जप करत असाल तर आनंद मिळत नाही. गुरुने सांगितलेल्या आदेशांचा, उपदेशांचं, निर्देशांचं पालन करत नसाल तर आनंद मिळत नाही. गुरुर अवज्ञा, हो की नाही? अपराध रहित जेव्हा आपण जप संकीर्तन करतो तेव्हा त्यातला आनंद मिळतो. मग तुम्ही आनंदी झाल्यावर मग दुसऱ्यांना आनंद देणार नाही तर तुम्ही कसे देणार आनंद? जबरदस्तीने मग आपण प्रचार करायचा प्रयत्न करतोय, जबरदस्तीने लोक येतात, 4 दिवस राहतात, बघतात हेच तिलक लावलेलेच एकमेकांचा मत्सर करतात, भांडतात, तिथे येऊन काय उपयोग नाही म्हणून यायचे बंद होतात. प्रेमधन संकीर्तन हे प्रेम संकीर्तन असलं पाहिजे. त्यातला आनंद लोकांना दिसला पाहिजे, मग लोक येणार. जबरदस्तीने आणून चालत नसते. आणि एवढंच करायचंय, बाकी काही करायचं नाही. यज्ञ करायचं नाही, ज्योतिष, वास्तुशास्त्र काही सांगून लोकांना आणायचं नाही. लोकांना एवढंच सांगून आणायचं आहे की हरीच्या नामामध्ये तल्लीन होण्यासाठी या, बस. ते आल्यानंतर पण तुम्हाला विचारतील की आता मी आठवडा झाला येतोय, 2 महिने झाले, 6 महिने झाले येतोय, मला अजून आनंद मिळत नाही, काय करायला लागेल? त्यांना अपराध समजावून सांगायचे, पाप कर्म बंद करायला सांगायचं, मग ते आनंदी होतील. तर हा प्रत्यक्ष घ्यायचा अनुभव आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगणार आहेत आता पुढे 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या अध्यायामध्ये. मान अपमानाची इच्छा सोडून दिली पाहिजे, द्वेष मत्सर सोडून दिला पाहिजे, हिंसा सोडून दिली पाहिजे, मैत्री करुणा या सगळ्या
लाईफ एकदम सिंपल, साधं सोपं जीवन जगलं पाहिजे. मग हे सगळं औषध आहे. हे सगळं घ्यायला लागलो ना की मग आपल्याला त्यातला आनंद यायला लागतो. हे प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा ज्ञान आहे, प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. तर तुम्ही म्हणाल की प्रभुपादांनी तर इथे लिहिलं नाही, प्रभूजी तुम्ही तुमच्या मनाचं सांगायलाय, प्रभुपादांनी फक्त हरे कृष्णाचा जप करायला सांगितलंय आणि आनंद घ्यायला सांगितलंय. हा, पण प्रभुपादांनी याच्यात एक शब्द वापरलाय, अपराध रहित. त्याचा अर्थ असतो हाच असतो. पुढे जे भगवंत सांगणार आहेत 11व्या 13व्या अध्यायामध्ये, ते सगळ्याचं पालन केला. भगवान श्रीकृष्ण गुरुच्या स्थानी आहेत. भगवद्गीतेचं वाचन श्रवण करणे म्हणजे भगवान श्रीकृष्णांना गुरु मानणे, त्यांच्या ते जे बोलतात ते ऐकणे. श्री भगवान वाच. आता सध्या भगवंतच बोलत आहेत, हो नाही? श्री भगवान वाच. भगवान श्रीकृष्ण आपल्या गुरुच्या स्थानी येऊन आपल्याला उपदेश देतात, तरी पण आपल्याला ऐकायची तयारी नाही. आपल्याला वाटतं आपण भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ आहोत, त्यामुळे सांगू दे भगवंतांना, सांगायचं काम आहे ते करतात. माझं काम आहे केवढं घ्यायचं तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. मग आनंद कसा मिळणार? नाही. डॉक्टरकडे तुम्ही गेला, काहीतरी पोटात दुखा लागले म्हणून, तो तुम्हाला अँटीबायोटिक देतो, एक पेन किलर देतो तापासाठी, पेन कमी होण्यासाठी, आणि एक अँटासिड देतो. नाही, स्टँडर्ड प्रोसेस आहे आजकालच्या डॉक्टरांची. तुम्ही घरी येऊन म्हटलं मी यातलं फक्त पेन किलर घेणार, अँटीबायोटिक घेणार नाही, बरे होणार आहे तुम्ही? नाही होणार, हो की नाही? जे काही सांगितलंय डॉक्टरांनी, आणि तिखट तेलकट खाऊ नका, एवढ्या वेळ झोपा, गरम पाण्याची वाफ घ्या, जे काही सांगितलंय ते सगळ्याचं पालन केलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला ठरवायचा अधिकार नसतो, नाही तर मग तुम्ही डॉक्टरहून बसला असता ना उद्या डिस्पेन्सरी काढून तुम्ही पण. हा, इथं हे पण प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांना थोडस 4 औषधाच्या पाकिटावरच वाचून डॉक्टर व्हायचं असतं, स्वतःची डिस्पेन्सरी काढायला, गुरु बिझनेस करायचा असतं. भगवान श्रीकृष्णांनी जे जे सांगितलंय भगवद्गीतेमध्ये ते सगळं प्रत्यक्षात अनुभव तुम्ही घेतला तर तुम्ही आनंदी होणार. सुसुखम. आता आपण चर्चा करत आहोत प्रत्यक्ष अवगमम, प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुभवजन्य म्हणजेच काय, करून आपल्याला त्यातून सुख मिळालं तर ते आपण कंटिन्यू करणार. वेदांत सूत्रातही याचे वर्णन पुढील शब्दात करण्यात आले आहे. प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात. भक्ती योग इतका प्रभावी आहे की केवळ भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो. सेवा जरी करत राहिला तुम्ही मुक्त होता. ज्ञान असायलाच पाहिजे असं काही नाही, कारण ज्ञानाची शेवट तिथे आहे, सेवेच्या लेवलला येणे. ती इच्छा, ती भावना ऑलरेडी तुमच्यात जागृत झालेली असेल तर मागच्या जन्मात सगळं ज्ञान घेतलेलं आहे तुम्ही. याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनींच्या पूर्व जीवनावरून पाहण्यास मिळते. नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासीपुत्र होते, ते अशिक्षित होते, तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता. परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत. कुठे भक्तिशास्त्रीचं सर्टिफिकेट नव्हतं नारद मुनींच्याकडे, रोजच्या भागवतमच्या क्लासला जात नव्हते. प्रभुपाद इथे मुद्दाम लिहितात, अशिक्षित होते, दासीपुत्र होते, म्हणजे क्षुद्र कुळातले होते, अशिक्षित होते, शिकलेले नव्हते, उच्च कुळातले नव्हते, तरी पण काय केलं त्यांनी? फक्त भक्तिमय सेवा केली. भक्तांची, ती पण भगवंतांची नाही, भक्तांची सेवा केली आणि नारद मुनी झाले. सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेत नारद मुनी. कधी कधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत. नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की उच्चिष्ट लेपान अनुमोदितो द्विजय सत्कृत्स्म भुंजे तदपास्त किल्बिषः एवं प्रवृत्तस्य विशुद्ध चेतसस् तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते.
श्रीमद भागवतमच्या या श्लोकामध्ये पहिल्या स्कंदाच्या 5व्या अध्यायामध्ये आहे, जिथे नारद मुनी आपल्या शिष्याला व्यासदेवाला रागवायला आलेले असतात. सांगतात, स्वतःची स्टोरी सांगतात. पहिल्यांदा तिथे नारद मुनी म्हणाले की शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्व आयुष्याबद्दल सांगतात. ते म्हणतात, बाल्यावस्थेत महाभागवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत. काही वेळा ऋषीमुनी आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ते पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई. म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत. यामुळे तो बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला. जसे जसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसे तसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले. महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात. नारदांमध्येही त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला. नारद मुनी पुढे सांगतात, तत्रान्वहम कृष्ण कथा प्रगायताम अनुग्रहेना शृण्वनं मनोहरा ताम श्रद्धया मे अनुपदम विशृण्वतः प्रियश्रवस्यंग ममा भवदृचिः. साधूंची सत्संग केल्याने नारद मुनींनाही भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली व भक्तिमय सेवा करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो. यालाच प्रत्यक्ष असे म्हणतात. प्रत्यक्ष प्रभुपाद इथे सांगायचं काय प्रयत्न करतायत की सेवाभाव विकसित करा आणि 24 तास भक्तांची भगवंतांची सेवा करा. बस. आपण काय करतोय, उलटी प्रोसेस करतोय. पहिल्यांदा भगवद्गीता समजावून घेऊन सेवा करायचं की नाही ठरवायचं हे बघतोय, काही नाही. जीभ आपटून सांगायला लागते सेवा 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 सेवा. बघा भागवतम मध्ये लिहिलंय, बघा भगवद्गीतेमध्ये लिहिलंय. आपण सगळे भगवद्गीता भागवतमच्या क्लासला ह्या उद्देशाने येतो की सेवा टाळून भक्तीचा कुठला मार्ग आहे का. किंवा बऱ्याच लोकांना भगवद्गीता भागवतम वाचून त्याच्यावरती चर्चा करून त्याच्यावरती त्याचं विश्लेषण करून मग ठरवायचं असतं सेवा करायची की नाही. कशाला विनाकारण रिस्क घेता आणि लंबी लांबडी प्रोसेस करत बसता. इथे भगवंत सांगतायत, नारद मुनी सांगतायत, भगवंत स्वतः पुढच्या अध्यायात 10व्या अध्यायात सांगणार आहेत की जो कोणी माझी सेवा करतो त्याला मी सगळं ज्ञान आतून देतो. उलटी प्रोसेस आहे. सेवा करा, ज्ञान आपोआप मिळेल. ज्ञान घेऊन मग ज्ञानाच्या आधारावर तर्क वितर्क करून लॉजिक लावून मग ठरवणार मी सेवा करायचं की नाही. बॅकवर्ड प्रोसेस, हो की नाही. सेवेच्या लेवलला गेला तर भगवद्गीता भागवतम तुमच्यासाठी कृष्ण कथा बनते. बऱ्याच जणांना वाटतं की भगवद्गीता कृष्ण कथा नाहीये, भागवतम कृष्ण कथा आहे. सगळं कृष्ण कथा आहे. जिथे जिथे भगवंतांचं नाव आलं कृष्ण कथा आहे. श्री भगवान वाच्य कृष्ण कथा आहे. जो सेवेच्या लेवलला आलेला असतो त्याच्यासाठी कृष्ण कथा आहे. पण जो सेवेच्या लेवलला आला नाही त्याच्यासाठी हा उपदेश आहे सेवेच्या लेवलला येण्यासाठी. आणि मग उपदेश आपण काय करतो, स्वतःच्या तर्क वितर्काने घ्यायचा प्रयत्न करतो. आजचा श्लोक उद्यापासून आचरणात आणायचं की नाही मला अधिकार आहे ठरवायचा, असं प्रत्येकाला वाटतं. आणि या अधिकारामुळेच तर तुम्ही इथे कायमचे अडकून राहिलेलं आहे, हो की नाही. भक्तांची, महान आचार्यांची, साधूंची सेवा केली पाहिजे आपण, जे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव निमग्न असतात.
मग त्या सेवेतून आपल्याला भक्तीचा मार्ग, भक्तीचे तत्वज्ञान, भक्तीचा उपदेश, आदेश सगळं आपोआप मिळतं. ही खरी प्रोसेस असते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना येतो, आलाच पाहिजे. बऱ्याच जणांना पटत नाही. बरेच बरेच भक्त मला येऊन सांगतात की प्रभूजी मी इतके वर्ष आहे जप करतो, इतके वर्ष झाले इस्कॉन जॉईन करून, मला माहिती नाही कसे जॉईन करतात. हे तुमच्या लेक्चरला आल्यापासून आम्हाला वेगळंच ऐकायला मिळते. तर वेगळं काय मी सांगतोय सांगा बरं. जे भगवद्गीतेत मी प्रत्येक वाक्याने वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो, फक्त ते वाक्य कधी कधी समजावून सांगतो, कधी कधी पुढचं वाक्य वाचतो. वेगळं काय सांगतोय मी? तर तुम्ही वेगळं ऐकत नाही. आजपर्यंत तुम्हाला हे कुणी ऐकवलंच नाही, हा प्रॉब्लेम आहे. मग हे जे तुम्हाला ऐकवत नाही त्याची तुम्ही सेवा करण्यामध्ये बिझी आहे. नारद मुनी जे उष्ट खात होते ना ऋषी मुनींचा, ते ऋषी मुनी मुद्दा म्हणून नारद मुनींसाठी ठेवत नव्हते. माझं उष्ट खाऊन एखादा भक्त होईल, एखादा हे आजकालचे बोगस गुरु साधू मुद्दा म्हणून ठेवतात स्टाईल मारण्यासाठी. गुरु महाराजांनी ठेवले माझ्यासाठी. गुरु महाराजांनी विचार केला पाहिजे की आपलं उष्ट दुसऱ्याला कशाला द्यायचं बिचाऱ्याला. आजकालचे गुरु महाराज मुद्दा म्हणून ठेवतात. याच्याने काय होत नाही. शुद्ध भक्त असतो ना, तर शुद्ध भक्ताची सेवा करायची असते. जे ऋषी मुनी जे यायचे चातुर्मासामध्ये जे राहायचे ते कृष्ण कथा करायचे. भगवान श्रीकृष्णांपर्यंत पोहोचण्यासाठी हृदय स्वच्छ कसं करायचं हे रोज त्याच्यावरती चर्चा करायचे. नारद मुनींची आई त्यांची सेवा करायची, मग नारद मुनी पण त्यांची सेवा करायचे. त्यांचे ताट उचल, त्यांना ताट नेऊन दे, मग येता जाता श्रवण करायचे. ही अशी कृपा होत असते. सेवा केल्याशिवाय कृपा होत नाही, कोणावरही होत नाही. लिहून ठेवा तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की मी भगवद्गीता सगळी समजावून घेतो, भगवद्गीतेवरती थिसिस लिहितो, PhD करतो, भक्तिशास्त्रीचं सर्टिफिकेट घेतो, भक्ती वैभव वैद्यसिद्धांत काय 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 सर्टिफिकेट घेतो. काही काही लोक घोर पाप कर्मामध्ये लागलेले आहेत, मला भेटतात, म्हणतात काय चाललंय प्रभूजी? काय नाही प्रभूजी, चैतन्य चरितामृताचा कोर्स चाललाय आमच्या इथे. भगवद्गीतेच्या 4 श्लोकाचं आचरण करायचं होत नाही, चैतन्य चरितामृता वाचतोय आपण. सेवा कधी करणार माहिती नाही. दिवसभर लागलाय सेवेमध्ये, इलेक्ट्रिकचं दुकान काढलंय, ह्याचं दुकान काढलंय, त्याचं दुकान काढलंय, हो की नाही. 9 ते 5 जॉबला जातोय, सरकारी तलाठीच्या ऑफिस मध्ये, इथं आहे तिथं आहे, दिवसभर दुसऱ्याचीच सेवा करतोय. संध्याकाळी येऊन चैतन्य चरितामृताचा कोर्स करतोय. भगवद्गीतेचा 9वा अध्याय वाचा, 10वा अध्याय वाचा, 11, 12 वाचा. भगवद्गीतेमध्ये जे भगवंतांनी सांगितलंय ते करा, जे बंद करायला सांगितलंय ते बंद करा. तुम्हाला वाचायची गरजच नाही. चैतन्य चरितामृत चैतन्य महाप्रभू तुमच्या हृदयात घुसून आतून सांगतील तुम्हाला चैतन्य चरितामृत. वाचायची पण गरज नाही. बदलायचं नाही आपल्याला. ह्याला म्हणतात प्रत्यक्ष. प्रभुपाद इथे म्हणतात याला म्हणतात प्रत्यक्ष. प्रत्यक्ष, याला प्रत्यक्ष असे म्हटले जाते. प्रत्यक्ष करून बघायचंय. 8 वर्ष आम्ही पण असेच करत होतो, 2006 पासून 2013 का 14 पर्यंत. काही ज्ञान नाही, काय नाही, पुस्तकं वाचलीत, आरती करतोय, जप करतोय, कधी करत नाही, कधी उत्सवाला जातोय, इकडे जातोय, तिकडे जातोय. लाईफस्टाईल होऊन बसते आपली, भक्ताची लाईफस्टाईल, जॉब करत करत. जेव्हा माझे गुरु महाराज मला भेटले तेव्हा मी पण स्टाईल मध्ये पत्र लिहिलं त्यांना की मला आश्रय द्या, आणि आश्रय म्हणजेच मला काहीतरी सेवा द्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी सेवा दिली, खतरनाक सेवा दिली. मी 2-2.5 वर्ष त्या सेवेतच होतो. परंतु त्या 2-2.5 वर्षाच्या सेवेमध्ये मला पूर्ण भगवद्गीता, भागवतम अगदी डिटेल मध्ये समजावून घ्यायची संधी मिळाली. खरं ज्ञान मिळालं. प्रभुपाद कोण होते 8 वर्षानंतर पहिल्यांदा कळालं सेवेतून.
तोपर्यंत माहितीच नव्हतं, नुसतंच जय प्रभुपाद उड्या मारत होता. आणि ही सेवा पण सिन्सिअरली केली पाहिजे. दुर्दैवी गोष्ट आहे ऍक्च्युली. मी या 2-2.5 वर्षाच्या सेवेमध्ये मी पाहिलं, आणि मी 1 वर्ष ऍक्च्युली फुल टाइम डिओटी म्हणून पण आम्ही राहिलो, आणि तेव्हा पण गुरु महाराजांची आम्हाला सेवा करायला मिळाली. तेव्हा देखील मी पाहिलं की बरेचसे माझे गुरुबंधू देखील, बरेचसे भक्त देखील गुरुचा आदेश देखील फिल्टर करून घेतात. सेवा पण सिन्सिअरली सेवा, दिलेली सेवा पण ठरवतात तर्क वितर्क करून करायचं की नाही. मग तर तुम्हाला ज्ञान मिळणारच नाही. हे खूप, ऑफकोर्स जसं मी मगाशी म्हणालो की हे थोडस डेंजरस पण आहे. जबरदस्तीने तुम्हाला उष्ट सोडून खायला लावतात, भक्त शुद्ध भक्त. या अशा गुरूंच्या नादाला लागायचं नाही. जो गुरु तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो, शिल प्रभुपादांच्या सेवेमध्ये लावतो, अशा गुरुच्या नादाला लागायचं. तो तुमची उन्नती करतो. हे आशीर्वाद, दर्शन, माझं उष्ट खावा, हे शास्त्रात लिहिलंय, बरोबर आहे, ते पण असलं पाहिजे, परंतु नुसतं त्याच्यावरती नसते सगळं. हे टिपिकल हिंदू झालो. मग परत आपण दर्शनाने सगळं होतंय, आशीर्वादाने सगळं होतंय. दर्शन आशीर्वादाने काही होत नसते. आदेश उपदेश मांडल्याने आणि गुरुच्या आदेशाने भगवंतांच्या सेवेमध्ये लागल्याने होत असते. सेवा सिन्सिअरली केली पाहिजे, सुपर सिन्सिअरली केली पाहिजे. तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला वाटत असेल की मी माझी प्रशंसा करते, पण मला दुसरं आता उदाहरण आठवत नाही म्हणून सांगतोय. माझे गुरु महाराज आमच्या गायी होत्या तेव्हा. किती होत्या गायी आपल्या? 4-5 होत्या, पण त्यातल्या 3 ठेवल्या आम्ही. आपली गायी, पूर्ण कुटुंब सगळं गुरु महाराजांनी सांगितलं तुम्ही इकडे येऊन राहा. आम्ही सगळं उचलून तिकडे जाऊन राहिलो होतो 1 वर्ष. आपण विचार करतोय जाऊया का नको, करूया का नको. आता तिथे ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना जसा अनुभव आला तसा आम्हाला पण खूप तिथले पॉलिटिक्स आणि आजकालचे जे ढोंगी भक्त सगळ्याचा अनुभव आला. परंतु ते जर 5-10%, आणि ते पण शुद्धीकरणच असतं आपलं ऍक्च्युली. भगवंत त्याच्यातून पण आपल्याला ज्ञानच देत असतात, अनुभवच देत असतात. ते जर सोडलं तर आमचा जो अनुभव होता तो इतका चांगला होता, इतका. आज आम्ही त्याचे फोटो बघत होतो ऍक्च्युली. अमेझिंग, हो की नाही? वॉज इट नॉट? होतं की नाही? त्याच्याशिवाय शिकायला मिळतच नाही. घर कोंबडी होऊन बसलं ना, सगळं मी ठरवणार. गुरुचं सांगितलेलं काय ऐकायचं, काय ऐकायचं नाही. मी ठरवणार भगवद्गीतेतलं काय घ्यायचं, काय घ्यायचं नाही. कधीच बरे होणार नाही. पेशंट ते पेशंटच राहणार. याला म्हणतात प्रत्यक्षावगमम धर्म्यम. प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं आहे, आणि म्हणूनच त्याला धर्म म्हटलं जातं. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये श्रील प्रभुपाद सांगतात. धर्म्यम शब्दाचा अर्थ आहे धर्म मार्ग. वास्तविकपणे नारद मुनी हे दासीपुत्र होते. त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हते. गुरुकुलमध्ये त्यांना अलाउड नव्हतं. तेव्हा शाळा नव्हत्या, गुरुकुल होत्या. तुम्ही म्हणाल प्रभुपादांनी सांगितलं शालेय शिक्षण घ्यायला पाहिजे. एक वाक्य लगेच आवडलं की आपण प्रभुपाद लगेच जोडतो प्रभुपाद त्याला. बाकी सगळीकडे प्रभुपादांनी सांगितलंय त्याचं काय? ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत, आणि सुदैवाने त्यांची माताही भक्तांची सेवा करीत असे. तर भक्तांची सेवा करण्याची संधी नारद मुनींनाही मिळाली, आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परम लक्ष्य त्यांना प्राप्त झाले. धर्म यालाच म्हणतात. हे आपण विनाकारण वेगवेगळे धर्म बनवून ठेवले. धर्म म्हणजे भगवंतांनी दिलेल्या नियमांच्या, आदेशांचं, उपदेशांचे पालन करणे. यालाच धर्म म्हणतात. धर्म भगवंतांनी दिलेल्या आदेशांचं, उपदेशांचं अगदी काटेकोरपणे पालन करणाऱ्या महाभागवतांनी हे सांगितलेलं आहे. भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये यमराज अगदी स्ट्रिक्टली भगवंतांचं
नियमांचं पालन करतात. यमराजांच्या एवढं स्ट्रिक्ट कोणी पालन करत नाही. यमराजांच्या तावडीतून कोणी सुटत नाही. यमदूत जेव्हा परत जातात अजामिलला न पकडता, तेव्हा प्रश्न करतात आपल्या स्वामीला की ही काय भानगड आहे, आज चुकल्यासारखं वाटतंय, नियम तोडून आलो आम्ही. तर यमराज त्यांना समजावून सांगतात की तसं नसतंय. भगवंत जे बनवतात तो नियम असतो. भगवंत ते कधी बदलू शकतात, तरी तो नियमच असतो. आणि त्या नियमांनाच धर्म म्हटलं जातं. धर्म यालाच म्हणतात, धर्मम तु साक्षात भगवत प्रणीतम. मग अशा साधूंच्या संघामध्ये सेवा करून नारद मुनींना काय मिळालं? काय मिळालं? धर्म मिळाला. आपण धर्म शोधतोय. धर्म म्हणजे भगवंतांकडे परत जाण्याचा मार्ग, भगवंतांना शरण जाण्याचा मार्ग, परम लक्ष. प्रभुपाद इथे लिहितात हो की नाही, धर्माचे परम लक्ष त्यांना प्राप्त झाले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सबय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे. धर्म म्हणजे काय? अधोक्षजाची भक्तिमय सेवा करणे. भज यतो भक्तीर अधोक्षजे. अधोक्षज भगवंतांचं आज आणखीन एक नाम आहे, अधोक्षज. अधोक्षज म्हणजे काय? अधोक्षज म्हणजे काय? भगवंतांच्या प्रत्येक नावाला अर्थ आहे. स्कॉलर, स्कॉलर. मला वाटतं तर बाकीचेच ऐकत नाहीत, सोडून देतात ऐकून. आपल्या या भौतिक इंद्रियांनी ज्यांना आपण समजावून घेऊ शकत नाही, अशा गोष्टीला, अशा व्यक्तीला म्हणायचं अधोक्षज. तर त्या अधोक्षजाची भक्तिमय सेवा करणे, भक्ती म्हणजे सेवा करणे, त्याला म्हणतात धर्म. साधा सुद्धा धर्म नाही, परो धर्म. सवय पुंसाम परो धर्म यतो भक्तीर अधोक्षजे. हे पण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामध्ये तिसऱ्या अध्यायात आहे. खूप आत पण नाही. बघा, श्रीमद भागवतमचा एक स्कंद जरी, पहिला स्कंद जर मी वाचला ना, तर तुम्ही सगळं सोडून शेतीमध्ये, शहर सोडून शेतात यायला पाहिजे. पुढचं भागवतम वाचायची पण गरज नाही. काही लोकांना सांगायला गेलं ना, प्रभुपादांनी असं सांगितलंय, वर्णाश्रम सांगितलंय, शेती करायला सांगितलंय, गायीची सेवा करायला सांगितलंय, ते म्हणतात नाही पुढे मे बी 10व्या स्कंदात वगैरे सांगितलं असेल. पहिल्या स्कंदात सांगितलंय सगळं. पहिल्या स्कंदात 10व्या अध्यायात प्रभुपाद म्हणतात प्रत्येक भक्ताच्या घरी गाय असलीच पाहिजे. या व्याख्येप्रमाणे किती भक्त आहेत? हा श्लोक, हा जो श्लोक आहे ना, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे, याला भक्तीची व्याख्या म्हणून सगळीकडे प्रभुपादांनी प्रसारित केलं. भक्तीची व्याख्या, भक्ती म्हणजे काय विचारलं की या श्लोकाला जायचं. कारण ती कशी करायची हे पण या श्लोकाच्या दुसऱ्या लाईन मध्ये दिलेलं आहे. प्रभुपादांनी ते दिलेलं नाही. सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे. पुढचं लाईन काय आहे? अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. भक्तिमय सेवा अधोक्षजाची कशी करायची? अहेतुकी, कोणताही हेतू न ठेवता, अप्रतिहता, कधीही न थांबता, अखंडरित्या. त्याच्याने मिळणार काय आहे? ययात्मा सुप्रसिद्धती. जसा इथे सांगितलं ना सुसुखम, त्या श्लोकात सांगितलंय सुसुखम, तोच अर्थ आहे. सुप्रसिद्धती, सुसुखम, सेम थिंग. त्या श्लोकात तर सांगितले की आत्मा सुसुखम होतो, शरीर नाही नुसता, आत्मा सुसुख. या आत्मा सुप्रसिद्धती, नुसता प्रसिद्धती नाही, सुप्रसिद्धती. हे सगळं आपण सिरियसली घेतलं पाहिजे. नाही, सर्व धर्मांचे परम लक्ष्य म्हणजे भक्तिमय सेवा होय. हे नारद मुनींना कळालं तिथे, त्या सेवेतून. हे आम्ही देखील सेवा केली नसती ना, तर अजून पण आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियरच असतो. जीवनाचं लक्ष, परम धर्म काय कळालंच नसतं आम्हाला.
नुसतीच लाईफस्टाईल करून ठेवली असते आपण. कोण आहे तुम्ही? प्रभूजी आम्ही भक्त आहे. अच्छा, सत्संगला जाता? हो, या या, तुम्ही पण या. नाही नाही नाही, खूप अवघड. अहो काही अवघड नसतंय, खूप मज्जा येते. सोमवार ते शुक्रवार परत जॉबलाच जायचंय. हे आजकालची स्टाईल झाली. प्रभुपादांची पुस्तकं वाचायची नाहीत, नुसतीच लाईफस्टाईल झाली. सत्संगला जाण्यापुरतं फक्त कपडे बदलायचे, बाकीच्या वेळेला आपलं पॅन्ट शर्ट सूट बूट. सर्व धर्मांचे परम लक्ष्य म्हणजे भक्तिमय सेवा होय. सामान्यतः धार्मिक लोकांना माहित नसते की सर्व धर्माची परम समसिद्धी म्हणजे भक्ती योगाची प्राप्ती. 8व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे वेदेषु यज्ञेषु तपसु चैव, सामान्यतः आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते. परंतु नारद मुनी कधीच आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नाहीत आणि त्यांना वैदिक सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही, तरी त्यांना वेदाध्ययनाचे परम फल प्राप्त झाले. बघा, बाय द वे, आजपर्यंत मी भागवतम कुठेच वाचलेलं नाही की नारद मुनींनी ऑफिशियली दीक्षा पण घेतली आहे कुणाकडून. तुमच्या डोक्यात कायम दीक्षा 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 दीक्षा, जर तुमच्या डोक्यात घातले दीक्षा झाली की मी भगवत धामात, दीक्षेने जात नसतो, ध्यानाने जात असतो. ऋषी मुनींची सेवा करून नारद मुनींनी ज्ञान ग्रहण केलं. ज्ञान म्हणजे काय? परम लक्ष्य हे भगवंतांची सेवा करणे आहे, हेच ज्ञान. तुम्ही म्हणणार नारद मुनी, प्रभूजी नारद मुनींच्याकडे सर्टिफिकेट होता भक्तिशास्त्रीचा? नारद मुनींच्याकडे मंदिर अध्यक्षाच्याकडे पत्र होतं का? रेकमेंडेशन लेटर? दीक्षा कशी झाली नारद मुनींची? कोण दिली दीक्षा नारद मुनींना? एक भक्त मला विचारत होते, कोण दिली तुम्हाला दीक्षा? कोण आहे तुम्ही? कुठल्या सेंटरशी कनेक्टेड आहे तुम्ही? कुठल्या मंदिरशी कनेक्टेड आहे? तुमचं तुम्ही स्वतःचं मनाचं करता? लेटर घेऊन या. जणू काय ते लेटर, त्या लेटरला इथं व्हॅल्यू नाही, भगवत धामात काय व्हॅल्यू असणार आहे? पैसे दिले की कोणाला पण लेटर मिळतं. ज्ञान महत्वाचं आहे, ज्ञानालाच दीक्षा म्हणतात. ज्ञान घ्या, तीच दीक्षा आहे. जिथून ज्ञान मिळतं तिथे समर्पण केला की तेच गुरु आहेत. मग काय तुम्हाला काय म्हणतात त्याला, सिन्सिअर कोणी गुरु भेटले नाही तर निराश व्हायचं काय कारण आहे? प्रभुपाद सांगून गेलेत, मी माझ्या पुस्तकात जिवंत आहे. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रभुपादांना गुरु म्हणून स्वीकार करायला? वाचता येतात त्यांचीच पुस्तकं, आदेश उपदेश निर्देश तर येतात त्यांच्याच पुस्तकातून, हो की नाही? बिलकुल काळजी करू नका दीक्षेची. ऍक्च्युली प्रभुपाद लिहितात, नारद मुनी कधीच आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नाहीत, त्यांना वैदिक सिद्धांतांचे शिक्षणही प्राप्त झाले नाही, तरी त्यांना वेदाध्ययनाचे परम फल प्राप्त झाले. पण सगळं वेद वाचून, सगळं वाचून त्या लेवलला यायचं, सेवा करायच्या ऑटोमॅटिकली आले. मग त्यांना वाचायची गरज काय? अजून तुम्ही आला नाही म्हणून तुम्हाला वाचायची गरज आहे. हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी सुद्धा मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो. लक्षपूर्वक ऐका, याचा अर्थ काय? प्रभुपाद लिहितात, हा मार्ग इतका कुठे गेलं प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी सुद्धा मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो. मॅक्झिमम आपले भक्त लोक धार्मिक विधी करण्यामध्ये अडकलेत. न चुकता आंघोळ करून येतील प्रसाद बनवण्याआधी, परंतु त्याच्या आधी 1000 गोष्टींना हात लावलेले त्याचं माहिती नाही. किंवा येऊन फक्त दुसऱ्याचा द्वेषच करत बसणार. आंघोळ वेळेवर करणार, गायत्री मंत्र वेळेवर करणार, 16 माळा जप वेळेवर करणार, प्रणाम आचमन विधी सगळं माहिती आहे,
परंतु दुसऱ्याचा द्वेष करायचं बंद करायचं माहिती नाही. हा जो प्रेमाचा मार्ग आहे ना, प्रेमाचा मार्ग हा टॉपमोस्ट मार्ग असतो. इथे तुम्हाला काही करायची गरज नसते. आणि ह्याचं जो आचरण करतो एकदम शुद्ध हृदयाने, म्हणून त्याला अवधूत म्हटलं जातं. कोणाला म्हटलं जातं अवधूत? सावधूतम. नित्यानंद प्रभूंना अवधूतचा शब्दशः अर्थ असतो याला आंघोळ करायची पण गरज नाही. अवधूत, याला धुवायची गरज नाही, कायमचा स्वच्छ आहे. का? कारण हृदय स्वच्छ आहे. हृदय स्वच्छ करा. याचा अर्थ असा नाही बरं का उद्यापासून आंघोळ करायची नाही. प्रभूजींनी सांगितले उद्यापासून आंघोळ करायची नाही, हृदय फक्त स्वच्छ करायचं म्हणून बसला. त्या लेवलला जावा पहिल्यांदा, मग बघूया. हे कसे काय शक्य आहे? वेदांमध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे. आचार्यवान पुरुषो वेदा. जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे, तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते. आचार्यवान पुरुषो वेदा. अजून पण 3 पॅरेग्राफ राहिले, 8 वाजले. ठीक आहे, उद्याच वाचूया. महत्वाचं आहे 3 पॅराग्राफ, हे पण खूप महत्वाचे आहेत. सुसुखम हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. बऱ्याच जणांना पटत नाही सुसुखम, मग उद्याच वाचूया. तर या श्लोकातले काय काय वाचलं आज आपण? 2च पॉइंट वाचले. प्रत्यक्षावगमम धर्मम. प्रत्यक्ष अनुभव घेण्यात योग्य आहे आणि यालाच धर्म म्हणतात. नारद मुनींचं उदाहरण देऊन श्रील प्रभुपादांनी सुंदर रीतीने आपल्याला समजावून सांगितलं. तर उद्या सुसुखम कर्तुमव्ययम आणि सारांश उद्या वाचूया आपण. खूप महत्वाचा पॉइंट आहे सुसुखम. कारण सुख नाही तिथं, कशाला जायचं, कशाला? ते उद्या मिस करू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तात्पर्यामध्ये आपण वाचलं प्रभुपादांनी लिहिले अपराधरहित याला दिव्यान. तर हे जे अपराधरहित कीर्तन आहे याच्यामध्ये जे आपल्याला नाम अपराध सांगितलेले आहेत ते आणि आपण पापकर्म बंद केलं पाहिजे एवढंच समाविष्ट आहे का? त्याच्या व्यतिरिक्त पण काही अपराध असतात ते आपण टाळले, त्याबद्दल सांग. ते जे 10 नाम अपराध आहेत पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे. पद्मपुराणातच ना 10 नाम अपराध जे आहेत त्याच्यामध्ये सगळं समाविष्ट आहे. पण ते 10 नाम अपराध व्यवस्थित समजावून घेऊन मग केलं पाहिजे. याच्यावरती 2-3 वेळा लेक्चर दिलेला आहे, तुम्ही सर्च केला तर तुम्हाला येईल. कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल त्याच्यामध्ये पण आहे 10 नाम अपराधावरती एक लेक्चर. 10 नाम अपराधामध्ये सगळं येते. गुरुचं न ऐकणे, देवी देवतांची पूजा करणे, सगळे अपराध येतात त्याच्यामध्ये. दुसऱ्या भक्तांची निंदा करणे, त्यानंतर पाप कर्म करणे, कर्मकांड येतं, कर्मकांड न करणे. 10 नाम अपराधात सगळं येते. आणि रोज सकाळी म्हणायचे 10 नाम अपराध आपण. ऍक्च्युली प्रभुपादांचा आदेश आहे हा, रोज सकाळी म्हणायचं जप सुरू करण्यापूर्वी. बरेचसे भक्त म्हणत नाहीत, कारण आपण भक्तांच्या संघात राहत नाही, त्यामुळे आपल्याला प्रोसेस माहिती नाही. सकाळी किती वाजता उठायचं असतं, काय करायचं असतं, काय म्हणायचं असतं, माहिती नाही आपल्याला. दीक्षा झाली, ब्राह्मण दीक्षा झालेली लोक पण उठत नाहीत 7-7, 8-8 वाजेपर्यंत. मंगलारती करत नाहीत, तुळशी पूजा करत नाहीत, शिक्षाष्टकम म्हणत नाहीत, 10 नाम अपराध म्हणत नाहीत. का प्रभुपादांनी असं दिलेलं आहे आपल्याला?
कारण प्रभुपादांना माहिती आहे, आपल्या पूर्व आचार्यांना माहिती आहे की हा जीव जो आहे तो इतका हट्टी जिद्दी आहे, तो पापाचा मार्ग इतक्या सहजासहजी सोडणार नाही, अपराधाचा मार्ग इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आपल्याला हे सांगितलेलं आहे की रोज सकाळी निदान हे 10 नामअपराध मोठ्याने म्हणा, एकाच दिवस लाज वाटेल आणि बंद करायला आपले अपराध. रोज सकाळी म्हणायचं. तेव्हा मी तुम्हाला हे शीट पण करून देऊन पाठवलेली की सकाळची विधी काय काय असते, काय काय म्हणायचं असतं. शिक्षाष्टकम रोज सकाळी म्हटलं पाहिजे, 6 गोस्वामींना रोज सकाळी प्रणाम केला पाहिजे, वैष्णवांना रोज सकाळी प्रणाम केला पाहिजे. कितीही बिझी असला तर निदान 1-2 माळा जप रोज सकाळी केलं पाहिजे, कितीही बिझी असू दे. हे महत्वाचं आहे. आणि मी ज्या मंदिरात राहिलो तिथलं जे चांगलं चांगलं होतं ते आम्ही घेतलं. मी ज्या ठिकाणी आम्ही 1 वर्ष ज्या मंदिरात राहिलो तिथे आमच्या गुरु महाराजांनी हा पण नियम केलेला की 10 नाम अपराध म्हणण्यापूर्वी चैतन्य महाप्रभूंचा एक चैतन्य चरितामृतामधला श्लोक म्हणायचा, जिथे चैतन्य महाप्रभू स्वतः सांगतात की ह्या 10 नाम अपराधापैकी कुठला एकही अपराध तुम्ही जर करत असाल, कित्येक जन्म जरी जप केला, 24 तास जरी जप केला, तरी तुम्हाला भगवंतांचं प्रेम मिळणार नाही. हे पण स्वतःला रोज वाचून आठवण करून द्यायचं. आणि ते आम्ही रोज करतो, रोज म्हणतो, श्लोक म्हणतो, रोज त्याचा अर्थ म्हणतो. कित्येक जन्म जरी तुम्ही हे करत राहिला तरी तुम्हाला मिळणार नाही. मग 10 नाम अपराध म्हणतो, त्याचा अर्थ म्हणतो आणि मोठ्याने म्हणायचं. नुसतं असं वाचायचं नाही, मोठ्याने म्हणायचं. तुम्ही एकटे जरी असला तरी मोठ्याने म्हणायचं. सगळं आहे याच्यामध्ये. 10 नाम अपराधामधला जो शेवटचा अपराध आहे ना, ते भगवद्गीता आहे पूर्ण. कुठला 10 नाम शेवटचा अपराध कुठला आहे, कोणाला माहिती आहे? संस्कृत मधलं नाही सांगू, मराठीमध्ये सांग. महामंत्राच्या जपावर पूर्ण विश्वास नसणे आणि या संबंधी इतके उपदेश ऐकूनही भौतिक विषयांवर आसक्ती टिकवून ठेवणे, ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक अपराध आहे. अतिप्रमाद हा स्वतःला वैष्णव मानणाऱ्या प्रत्येक भक्ताने इच्छित ध्येय कृष्ण प्रेमाची प्राप्ती करते या 10 नाम अपराधापासून स्वतःला वाचवले पाहिजे. हे रोज म्हणायचं. आणि कुठला अपराध नाही, कारण ह्याच्यात सगळं 10वा अपराध जो आहे ना, ह्याच्यात सगळं येतं. भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे म्हणजेच काय, सगळं आलं त्याच्यामध्ये, सगळं हे पाप कर्म आले. पण स्पेशल अपराध आहे 7 नंबरचा पाप कर्मासाठी, नाम जप करत करीत पाप कर्म करणे किंवा नाम जपाच्या बलावरती पाप करणे. म्हणजे नाम जप करतोय त्यामुळे माझं पाप माफ होईल म्हणून अजून पाप करणे, एक घोर अपराध. प्रभुपाद बऱ्याच लेक्चर मध्ये सांगतात तो तर खूप घोर मोठा अपराध आहे. 8 नंबरचा का 9 नंबरचा आहे जिथे म्हटलेलं आहे की नाम जपाला कर्मकांडा समान समजणे. अश्रद्धाळू व्यक्तीला नाम जपाच्या महिमेचा उपदेश करणे. तर तुम्ही जर करत नसाल परंतु तुमचीच श्रद्धा नसेल तर तो पण अपराध आहे. याच्यामध्ये सगळं येतं. हे तुम्ही तुमच्याकडे तुम्ही जर उशिरा जॉईन झालेला असाल, तुमच्याकडे नसेल तर मला एक मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतोय. रोज सकाळी तुम्ही म्हणत जावा जप सुरू करण्यापूर्वी. भक्तांच्या संघात राहून हे सगळं शिकलं पाहिजे. सकाळची विधी काय असते, संध्याकाळची विधी काय असते, स्वच्छता, शुचिता. म्हणून संघ खूप गरजेचा असतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. विचारू ना प्रश्न प्रभूजी? हो हो.
आता म्हणजे नामापराधांचं जर म्हणजे त्याच्याबद्दलच बोलत होतो आपण, त्याच्याबद्दलच एक प्रश्न आहे की जर नामापराध जर का होत झाला तर काय करायचं? थांबवायचं. आपण त्याच्यात सांगितलं की नामापराधात की शिंकणं, खोकणं किंवा तुमचं मन दुसरीकडे लागणं, या गोष्टी खूप स्वाभाविक आहेत, होतात त्या. नाही, ते काय सांगितलेलं नाहीये नामअपराधामध्ये. ते काय सांगितलेलं नाहीये नामअपराधामध्ये. 10 नामअपराध सांगितले जे प्रॅक्टिकल आहेत. तुमच्याकडे नसतील तर मी तुम्हाला पण पाठवतो. पद्मपुराणामधून आपल्या आचार्यांनी काढून दिलेलं आहे. शिंकणं खोकणं असं कुठे काही लिहिलेलं नाहीये. तुम्ही अगदी बाथरूम मध्ये देखील नाम जप करू शकता. अगदी आजारी असताना कफ वात पित्ताने भरलेला असताना देखील नाम जप करू शकता. काही त्याला कुठलाही नियम नाही आहे. हे अपराध जे आहेत ना ते मनाने करायचे आहेत सगळे अपराध. देवी देवतांना भगवंतांसमान समजणे, गुरुच्या आदेशांचं पालन न करणे, हरे कृष्णला दुसराच अर्थ लावणे, हरे कृष्ण महामंत्राला काल्पनिक समजणे, पाप कर्म करणे, हरे कृष्ण महामंत्राला कर्मकांड समजणे की मंत्र म्हटल्यामुळे मला काहीतरी मिळेल. ज्याची श्रद्धा नाही आहे अशा व्यक्तीला हरे कृष्ण महामंत्र सांगणे, भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे, हे असं बेसिक फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल गोष्टी आहेत त्या 10 नामअपराधामध्ये. शिंकणे खोकणे असलं काही दिलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे नामअपराध आहेत 10 नामअपराध ते थांबवलेच पाहिजेत 100%. त्याच्याशिवाय कोणीही शुद्ध भक्त होऊ शकत नाही. ते कसे थांबवायचे? त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याचं प्रायश्चित्त झालं पाहिजे, मग ते थांबतं. आता जे आपले एक दिवस असे विचारत होते, मग मी त्यांना सांगितलेलं, प्रभूजी खोटं बोलायची सवय आहे, कसं थांबवायचं? त्याचं उत्तर काय आहे? उद्यापासून नाही खोटं बोलायचं. अपराध तुमच्या हातून होत असतील, कसे थांबवायचे? उद्यापासून नाही करायचे. लक्षात तर आलं ना तुमचे? पहिली स्टेप ही असते, लक्षात आलं माझ्याकडून हा अपराध होतोय. त्यातले 3-4 अपराध असे आहेत की आपण बिलकुल करत नाही. जसं की देवी देवतांच्या नामांना भगवंतांसमान समजणे, किंवा कर्मकांडा समान समजणे, किंवा अर्थवाद करणे, काल्पनिक समजणे, जनरली कोणी करत नाही. परंतु एक 3-4 असे आहेत जे सगळे करतात. गुरुची अवज्ञा करणे, गुरुच्या आदेशांचं पालन न करणे, पाप कर्म करणे, आसक्ती टिकवून ठेवणे, भौतिक आसक्ती टिकवून ठेवणे, हे अपराध सगळे करतात आणि ते लवकर सुटत नाहीत. आणि ते मग ऑफकोर्स उद्यापासून ते अपराध बंद करायचे आहेत, परंतु त्याच्यासाठी संघाची मदत घेतली तर तुमचं फास्ट होईल, फास्ट बंद होईल. संघामध्ये जनरली फास्ट बंद होत. पण तुम्ही जे सांगता ते त्याच्यामध्ये नाही आहे. तुम्ही ते कुठेतरी दुसरी वेगळीकडे ऐकलेलं असणार आहे. मंदिरामध्ये बसायचे ते नियम आहेत काही. मंदिरामध्ये भगवंतांसमोर कसं बसलं पाहिजे? पाय पसरून बसलं नसलं पाहिजे, पाय पसरून असं बसलं नसलं पाहिजे. नंतर खोकला आला किंवा शिंक आली तर बाहेर जाऊन शिंकलं पाहिजे. शिंकायचं नाही म्हणून सांगितलेलं नाही आहे. ते भक्तिरसामृत सिंधू मध्ये ते नियम आहेत सगळे. परंतु आज जसं आज आपण तात्पर्यामध्ये वाचलं की हे जे शास्त्रातले विधी विधान आहेत ह्याचं पालन न करता तुम्ही शुद्ध भक्त होऊ शकतात. पहिल्यांदा हृदय शुद्ध केलं पाहिजे. आजच्याच तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी सांगितलं, मी सांगत होतो समजावून, असं असं करायचं, आचमन करायचं, काही नाही आलं तरी चालतंय तुम्हाला. हरिदास ठाकूर आपले नामाचार्य आहेत. नामस्मरण करण्यामध्ये त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. 192 माळा रोज करायचे, 3 लाख भगवंतांची नावं रोज घ्यायची. चैतन्य महाप्रभूंच्या प्रती त्यांची आसक्ती भयानक होती. त्यांना माहिती होतं चैतन्य महाप्रभू स्वयं भगवान आहेत. चैतन्य महाप्रभू आपले शेवटचे सगळे वर्ष जगन्नाथपुरीमध्ये घालवले. हरिदास ठाकूर तिथे येऊन राहिले जगन्नाथपुरीमध्ये.
आणि शेवटी शेवटी हरिदास ठाकूरांच्या अंगाचा वास यायचा, कारण त्यांना उठताच येत नव्हतं. बॉडी एकदम अशी लिळीपिळी झालेली, मलमूत्र विसर्जन करायचं माहिती नाही, जायचं माहिती नाही. परंतु चैतन्य महाप्रभू म्हणायचे की हरिदास ठाकूरांच्या शरीरातून मला फक्त सुगंध येतो, दुसरं काही नाही. पण त्या परिस्थितीमध्ये देखील हरिदास ठाकूर थांबायचे नाहीत, नाम जप करायचे. भगवंत आले की त्यांचं दर्शन घ्यायचं, नाम जप करायचं, एवढंच करायचे. अशा बॉडीला चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या मांडीवर ठेवलेलं. हे एक्सटर्नल बाह्य स्वरूपात जास्त लक्ष द्यायचं नाही आपण, आंतरिक शुद्धीकडे जास्त लक्ष द्यायचं. या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, शिंकणे खोकणे वगैरे, ऑफकोर्स ते पण पाळले पाहिजेत, नाही असं म्हणत नाही मी, परंतु ते अपराधामध्ये येत नाही. नियम आहेत, ते आपल्याला सवय होऊन जाते त्याची. बोलताना तोंडासमोर असा हात जरी आला ना तरी आपण हात धुवून आलं पाहिजे, ते ग्रंथाला हात लावलं नसलं पाहिजे. असे हजारो नियम आहेत. प्रभुपादांना पण एकदा कोणीतरी असा प्रश्न विचारला. प्रभुपाद म्हणाले, मी जर तुम्हाला शास्त्रातले नियम सांगत बसलो, इथे एक पण माणूस राहणार नाही, एवढे नियम आहेत. परंतु त्या सगळ्या बाह्य नियमांपेक्षा आंतरिक शुद्धीकरणाचे नियम महत्वाचे असतात. ते आहेत 10 नाम अपराधामध्ये. तुम्ही पण मला एक मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. योगेश प्रभूजींनी पाठवलंय मला. ओके ओके, धन्यवाद. हरे कृष्ण. सर्व भक्तांना, सर्व भगवत भक्तांना दंडवत. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.